न भजे पाप के मित्ते, न भजे पुरी साध में, भजेत मिथ्ये कल्याणे, भजेत पुरी सुत में। तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पवित्र सन्मार्ग पूजनीय भिक्खुसंघ बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। दैनंदिन धम्मसंस्कारामध्ये उपस्थित आपण सर्व श्रद्धावान उपासक आणि उपासिकांनो, आज आपण धम्मपदातील 78वी गाथा आणि त्या गाथेच्या संदर्भामध्ये तथागत सम्यक संबुद्धांनी दिलेला उपदेश हा समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सिद्धार्थ गौतमासोबत कपिलवस्तूमध्ये जो त्यांचा अतिशय जवळचा मित्र आणि त्यांचा सेवक सारथी जो होता, ज्याचं नाव छन्न, तर छन्नाच्या संदर्भामध्ये ही आजची कथा आहे। छन्न आणि घोड्याचं नाव कंथक है ना। छन्न आणि घोड्याचं नाव कंथक। तर जेव्हा सिद्धार्थ गौतमाने ग्रहत्याग केला, सिद्धार्थ गौतमाने जेव्हा ग्रहत्याग केला तेव्हा सिद्धार्थ गौतमाचं वय होतं 29 वर्षाचं। 29व्या वर्षी सिद्धार्थ गौतमाने कायमस्वरूपीचा ग्रहत्याग केला, त्याला पालीमध्ये म्हणतात महाभिनिष्क्रमण। आणि 29व्या वर्षी हा ग्रहत्याग केल्यानंतर सिद्धार्थ गौतम कपिलवस्तू ते राजगृहापर्यंत पायी पायी चालत आले आणि हे अंतर त्यांनी 400 मैलाचं अंतर त्यांनी पायी पायी कापलं। म्हणजे सिद्धार्थ गौतमाला सोडवण्यासाठी कपिलवस्तूतले सारे लोक सिद्धार्थ गौतमाच्या पाठीमागे येऊ लागले होते, त्यांना निरोप देण्यासाठी ते येऊ लागले। झालं असं की बरेच लोक काही अंतरापर्यंत आले आणि मग ते माघारी सरले। पण सिद्धार्थ गौतमाने जेव्हा ग्रहत्याग केला, तो महाभिनिष्क्रमण केल्यानंतर सिद्धार्थ गौतमाने डोक्याचे केस कापेपर्यंत सिद्धार्थ गौतमासोबत त्यांचा अतिशय प्रिय घोडा आणि त्यांचा अतिशय प्रिय असलेला मित्र म्हणजे सारथी, चालक ज्याला म्हणतो आपण आता मराठी भाषेमध्ये, तर असे दोन नाव सिद्धार्थ गौतमाच्या ग्रहत्यागामध्ये किंवा महाभिनिष्क्रमणामध्ये आपल्याला अग्रेसर दिसतात। मग आपण काय पाहतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्मामध्ये, या पवित्र धम्मग्रंथामध्ये याचा उल्लेख आलेला आहे। जेव्हा सिद्धार्थ गौतमाच्या पाठीमागे येणाऱ्या साऱ्या लोकांनी विशिष्ट अंतरापर्यंत त्यांच्यासोबत ते आले आणि मग पुन्हा ते माघारी सरले। पण सिद्धार्थ गौतमाला आणोमा नदीपर्यंत, बौद्ध धम्मामध्ये 2 नद्या अतिशय महत्त्वाच्या आहेत। पहिली नदी आहे ज्यामुळे ग्रहत्याग करावा लागला, ती नदी रोहिणी नदी। म्हणजे शाक्य आणि कोलीय यांच्यामध्ये ज्या नदीच्या पाण्याच्या वाटपावरून भांडण झाली किंवा युद्ध सदृश्य अशी परिस्थिती निर्माण झाली, ती नदी म्हणजे रोहिणी नदी। सिद्धार्थ गौतमाने ज्या नदीच्या तीरावरती आपले लांब लांब केस ओपन केले, ती नदी कोणती आहे? आणोमा नदी। सिद्धार्थ गौतमाला माता सुजाताच्या हातची खीर खाल्ल्यानंतर जेव्हा पिंपळ वृक्षाखाली सिद्धार्थ गौतम सम्यक संकल्प करून बसले, ज्या नदीच्या काठी त्यांना बुद्धत्वाची प्राप्ती झाली त्या नदीचं नाव आहे निरंजना नदी। निरंजना वदली
जगाला बुद्ध जगाचा वाली है ना. म्हणजे या 3 नद्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. पहिली नदी म्हणजे रोहिणी नदी, दुसरी नदी अनोमा नदी, तिसरी नदी निरंजना नदी. म्हणजे सिद्धार्थ गौतम जेव्हा कपिलवस्तूला सोडल्यानंतर निरंजना नदीपर्यंत त्यांच्यासोबत जे एक घोडा आणि दुसरा त्यांचा सेवक किंवा त्यांचा मित्र जो होता, तो घोड्याचं नाव आहे कंथक आणि मित्राचं नाव आहे छन्न. तर हा जो छन्न आहे, हा छन्न सिद्धार्थ गौतमाच्या लहानपणापासून त्यांचा असलेला मित्र आहे आणि लहानपण हे सिद्धार्थ गौतमाच्या सोबत त्यांचं गेलेलं आहे. आपण आणखी एक संदर्भ छन्नाच्या विषयी ऐकतो की जेव्हा सिद्धार्थ गौतम कपिलवस्तूच्या राजवाड्यामध्ये फिरायला जायचे, तेव्हा फिरवण्याचं काम कोण करायचं? रथात बसून छन्न करायचं. आपण ऐकत नाही काय की एकदा सिद्धार्थ गौतमाने एक वृद्ध झालेला माणूस पाहिला, एक आजारी व्यक्ती पाहिला आणि एक साधना करणारा तपस्वी पाहिला. या अशा संदर्भ आपल्याला त्या आणखी एक मिळतो छन्नाच्या संदर्भामध्ये. तर हा जो छन्न आहे, हा छन्न सिद्धार्थ गौतमाच्या लहानपणापासून सिद्धार्थ गौतमाचा सबंगडी आहे. जेव्हा तथागत सम्यक संबुद्धांना बुद्धत्व मिळालं, म्हणजे जेव्हा ते सम्यक संबुद्ध झाले, तेव्हा तो सुद्धा भगवंताकडे गेला आणि भगवंताला जाऊन त्यांनी विनंती केली की भगवान आता मला सुद्धा तुम्ही दीक्षित करा. इथे एक लक्षात घ्या की आपण असं पाहतो, आज जर आपण कोणालाही विचारलं की सिद्धार्थ शुद्धोधन शाक्याचे वंशज इथे आहेत का, तर उत्तर आहे नाही. तथागत सम्यक संबुद्धाचा एकही वंशज आज आपल्याला या जगामध्ये पाहायला मिळत नाही. बाकी अनेक लोकांचे वंशज आपण पाहू शकतो, बरोबर आहे. म्हणजे बाबासाहेबांचे वंशज आहेत इथे, किंवा जे काही राजे महाराजे होऊन गेलेत त्या राजे महाराजांचे सुद्धा वंशज आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत, राजश्री शाहू महाराजांचे वंशज आहेत. म्हणजे अनेक लोकांचे वंशज इथे आहेत. पण तथागत सम्यक संबुद्धाचा एकही वंश तिथे शिल्लक राहिला नाही आहे. कारण तथागत सम्यक संबुद्धाच्या असलेल्या सगळ्या शाक्य लोकांनी किंवा त्यांच्या सर्व नातेवाईकांनी किंवा कपिलवस्तूच्या साऱ्या लोकांनी, समजदार लोकांनी तथागताच्या संघामध्ये प्रवेश घेतला. कपिलवस्तूचे राहिलेले शाक्य यांना कोणी मारलं? तर प्रसेनजिताचा जो काही भाचा आहे, प्रसेनजिताचा भाचा, त्याचं नाव विडुडब आहे. आपण एका याच्यात कथेमध्ये पाहिलं होतं. विडुडब महानाम शाक्याची दाशीची मुलगी वासव क्षत्रिया, हिचा मुलगा कोण आहे? हा विडुडब आहे. आणि तो कुठे राहायचा? प्रसेनजिताच्या याच्यामध्ये राहायचा. म्हणजे प्रसेनजिताचा तो कोण आहे? मुलगा आहे. म्हणजे राजा प्रसेनजित आणि वासभ क्षत्रिया यांच्यापासून निर्माण झालेला विडुडब हा प्रसेनजित गेल्यानंतर किंवा प्रसेनजिताला त्यांनी हाकलून दिल्यानंतर तो कोशलचा राजा बनला आणि मग त्यांनी शाक्यांवरती आक्रमण केलं, कपिलवस्तूवरती आक्रमण केलं आणि अख्खीच्या अख्खी कपिलवस्तू त्यांनी नेस्तानाबूद केली, बर्बाद केली. म्हणजे या अर्थाने तथागत सम्यक संबुद्धाचा एकही वंशज आपल्याला आजही पाहायला मिळत नाही. त्याचं कारण हे आहे. तर मग अशा पद्धतीनं आपण पाहतो की सिद्धार्थ गौतमाचे अनेक मित्र, अनेक लोक, हे सारे लोक भिक्खू झाले होते. म्हणजे महामाया तर गेल्या होत्या 7 दिवसाचे असतानाच, पण महाप्रजापती गौतमी, माता यशोधरा, पुत्र राहुल, हे सारे त्यांच्या कुळातले सारे लोक भिक्खू झाले, भिक्खुनी झाले. तर त्याच अर्थाने हा जो छन्न आहे सिद्धार्थ गौतमाचा अगदी लहानपासून असलेला मित्र, लहानपणापासूनचा असलेला मित्र, हा सुद्धा भिक्खू झाला. त्याला असं वाटायचं की मी काही साधा सुद्धा नाही आहे. तुम्ही तर तथागत सम्यक संबुद्धांना पाहिलं, पण मी
तथागत सम्यक संबुद्धांना सिद्धार्थ गौतम अवस्थेपासून ओळखतो. मी त्यांचा लहानपणाचा सवंगडी आहे, मी मित्र आहे. आणि म्हणून तो भिक्खू झाल्यानंतर त्याच्या मनामध्ये तो गर्व आला. एखाद्या मोठ्या माणसाचा जर कोणी नातेवाईक असला तर मग त्याला थोडंसं वाटते की नाही, मी काय साधा सुद्धा आहे का, मी याचा नातेवाईक आहे, मी या कुळातला आहे, मी त्या कुळातला आहे. अशा पद्धतीने माणसाच्या मनामध्ये तो गर्व येतो. तो साहजिक आहे का नाही. म्हणजे इतर लोकांपेक्षा थोडंसं आपण वेगळं असलं की तो थोडासा मनामध्ये गर्व असतो. आणि तसाच गर्व याच्या मनात सुद्धा आला. कोणाच्या? छन्नाच्या मनात. की तो भिक्खूंना असं म्हणायचं की काय महामोगल्यान, काय सारीपुत्र, यांना तुम्ही अग्र मानता, पण अग्र महामोगल्यान सारीपुत्र जरी असले तर त्यांच्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे. कारण सारीपुत्र आणि महामोगल्यान कधी भेटलेले आहेत? बुद्धत्व प्राप्तीनंतर भेटलेले आहेत. आणि मी छन्न लहानपणापासून सिद्धार्थ गौतमासोबत आहे, त्याच्यामुळे मी श्रेष्ठ आहे, असा गर्व त्याच्या मनात आला. आणि मग त्या गर्वापोटी तो इतर भिक्खूंना तसं म्हणायचा की महामोगल्यान आणि सारीपुत्र यांना जरी तुम्ही अग्रश्रावक मानत असले तरी त्यांच्यापेक्षा मी श्रेष्ठ आहे बरं का. कारण मी सिद्धार्थ गौतमाचा लहानपणाचा मित्र होतो आणि आज तथागत सम्यक संबुद्धांच्या भिक्खू संघामध्ये सुद्धा मी दीक्षित झालेला आहे आणि मी तथागतासोबत आहे. तर असं त्याचं वारंवार तो भिक्खू संघाला बोलत होता. भिक्खू संघाला तो बोलत असताना आता अनेक समजदार भिक्षू त्याला समजून सांगायचे. आनंद असतील, आता आनंद सुद्धा सिद्धार्थ गौतमाचे नातेवाईक आहेत. आनंद सुद्धा सिद्धार्थ गौतमाचे नातेवाईक आहेत. महानाम नावाचे भिक्खू सिद्धार्थ गौतमाचे नातेवाईक आहेत. नंद नावाचे भिक्खू सिद्धार्थ गौतमाचे नातेवाईक आहेत. राहुल तर पुत्रच आहे. पण तरीही बऱ्याच लोकांमध्ये हा जो छन्न होता, हा छन्न जिथे कुठे जाईल सभेमध्ये, म्हणजे जिथे प्रवचनाला जाईल किंवा जिथे सभेमध्ये जाईल किंवा भिक्षाटनाला जाईल, तिथे बऱ्याच लोकांना तो सांगायचा की अरे मी काय साधा सुद्धा नाही बरं, तुम्ही बुद्धांचं दर्शन घेता, तुम्ही बुद्धांचा आशीर्वाद घेता, पण या तथागत सम्यक संबुद्धांना मी लहानपणापासून ओळखतो, याचा अर्थ मी श्रेष्ठ आहे. अशा पद्धतीनं त्याची चर्चा वारंवार चालू असताना एकदा तथागत सम्यक संबुद्धांच्या कानावरती ती गोष्ट गेली. अशा जेव्हा चर्चा व्हायच्या भिक्खू संघामध्ये तेव्हा सुज्ञ भिक्खू तथागत सम्यक संबुद्धांना याची कल्पना द्यायची. कल्पना दिल्यानंतर एकदा चन्नला तथागत सम्यक संबुद्धांनी बोलून घेतलं, जेतवनामध्ये बोलून घेतलं आणि बोलून घेऊन त्याला खूप चांगल्या पद्धतीनं समजून सांगितलं. एकदा समजून सांगितलं, दोनदा समजून सांगितलं, तीनदा समजून सांगितलं, पण छन्न ऐकायचा, हो हो म्हणायचा आणि पुन्हा त्याचं तसंच चालू राहायचं आहे ना. ऐकायचा, हो हो म्हणायचा आणि पुन्हा त्याचं तसंच सुरू राहायचं. तथागत सम्यक संबुद्धांनी 3 वेळेस समजून सांगितल्यानंतर सुद्धा छन्ननं मात्र तथागत सम्यक संबुद्धाचं ऐकलं नाही आणि त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचा बदल झाला नाही. तेव्हा तथागत सम्यक संबुद्ध भिक्खू आनंदाला म्हणाले की आनंदा, एक काम कर की छन्नला ब्रह्मदंड दे. ब्रह्मदंड, ब्रह्मदंड म्हणजे काय? ब्रह्मदंड याचा अर्थ असा आहे की एखादा भिक्खू बुद्धांचं ऐकत नसेल किंवा संघाच्या विरोधात जात असेल तर संघ सारं मिळून काय ठरवतात, जो काही त्या विहारातला संघ असेल किंवा त्या काळातले सगळे भिक्षू असतील, ते असं ठरवतात की याला सुधरेपर्यंत एकही शब्द कोण बोलायचा नाही. याला ब्रह्मदंड म्हटलेला आहे. आता विचार करा, 500 लोक एका विहारात आहेत, 500 भिक्खू एका विहारात आहेत आणि 499 लोक एकाच माणसाला बोलत नाहीत. चला कसं वाटेल बरं? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्याला कोणी शब्दही बोलत नाही. समजा एखादा माणूस असा आहे की त्याच्या आजूबाजूला 400, 500, 1000 लोक आहेत आणि त्या 1000 लोक एकमेकाला बोलत आहेत, पण 1000 मध्ये असलेल्या एका माणसाला कोणीच बोलत नाही. नाही का त्याची अवस्था मेल्यासारखी होणार आहे? म्हणजे ही ज्या पद्धतीचा नियम तथागत सम्यक संबुद्धांनी त्या काळात दिला की असा जर एखादा भिक्खू ऐकत नसेल तर त्याला ब्रह्मदंड द्यायचा, म्हणजे त्याच्यासोबत कोणीही बोलायचं नाही, जेणेकरून तो सुधारला पाहिजे, जेणेकरून
तो सुधारला पाहिजे. तेव्हा आनंदाला सांगितलं तथागत सम्यक संबुद्धाने की आनंदा याला ब्रह्मदंड द्या. त्याच्यासोबत कोणीही सुधरेपर्यंत बोलू नका. त्याची चुकी काय होती तो ऐकूनच घ्यायचा नाही. तो म्हणायचा की अरे मी लहानपणाचा मित्र आहे, मी सिद्धार्थ गौतमासोबत खेळलेला आहे, मी सिद्धार्थ गौतमासोबत फिरलेला आहे. एवढंच नाही तर सिद्धार्थ गौतमाने जेव्हा महाभिनिष्क्रमण केलं त्याचा साक्षीदार मी आहे. आणि एवढंच नाही तर भगवान बुद्ध झाल्यानंतर सुद्धा मी त्यांच्या भिक्खू संघामध्ये आलेला आहे. या अर्थाने मी श्रेष्ठ आहे. ही त्याची चुकी होती आणि त्याला त्या ब्रह्मातून बाहेर काढण्यासाठी तथागत सम्यक संबुद्धांनी आनंदाच्या द्वारे त्याला ब्रह्मदंड दिला. म्हणजे कुठलाही भिक्खू त्याला एकही शब्द बोलत नव्हता. भिक्खू संघाने पहिल्या धम्म परिषदेमध्ये पहिली जी धम्मसंगीती झाली, बिंबिसार राजा गेल्यानंतर मगधचा कारभार राजा अजातशत्रूकडे आला. अजातशत्रू मगधचा राजा झाला आणि अजातशत्रू मगधचा राजा झाल्यानंतर त्याने पहिली धम्मसंगीती घेतली. त्याच्यामध्ये 500 अनंत भिक्षू होते. ब्रह्मदंड अशाच पद्धतीनं त्या पहिल्या धम्म परिषदेमध्ये आनंदाला सुद्धा देण्यात आला होता. काहीतरी मोठी चुकी असल्याशिवाय ब्रह्मदंड भेटत नाही. म्हणजे सगळे भिक्खू असं ठरवतात की या भिक्खूला कोणी बोलायचं नाही. जोपर्यंत तो भिक्खू संघाला माफी मागत नाही किंवा जोपर्यंत तो सुधरत नाही तोपर्यंत त्याच्यासोबत एकही शब्द बोलायचा नाही, असं ठरवणं याचा अर्थ ब्रह्मदंड आहे. बाकी दुसरी काही शिक्षा आहे का? म्हणजे त्याचं जेवण बंद आहे का? नाही, अजिबात नाही. त्याचं पाणी बंद करायचं आहे का? नाही. त्याचं भिक्षाटन बंद करायचं आहे का? नाही. त्याला विहारातून काढायचं आहे का? नाही. म्हणजे साऱ्या भिक्खूंनी ठरवायचे की त्याच्यासोबत शब्दच बोलायचा नाही. म्हणजे तो आपोआप सुधरून जाईल. आता माणूस कसा आहे? माणूस हा समाजशील प्राणी आहे. एकमेकांनी बोलल्याशिवाय आपला एकही दिवस असाच जात नाही. आपण पौर्णिमेच्या दिवशी एक दिवस काही तास एकमेकाला बोलत नाही, आपल्याला कसं हुरहुर वाटते का नाही? असं वाटते की काय हरवलं का काय माय माझं, आज जरा वेगळंच वाटायलं आहे ना. किती मोठं काम आहे ते तोंडाला कुलूप लावणं, म्हणजे मोठं काम आहे, सगळ्यात मोठं काम आहे. आणि म्हणून अशा पद्धतीनं हाच ब्रह्मदंड एकदा आनंदाला सुद्धा देण्यात आला होता. तर आनंदाची चुकी कोणती होती? ब्रह्मदंडाची चुकी जेव्हा तथागत सम्यक संबुद्धांनी त्यांच्या महापरिनिर्वाणाची घोषणा केली है ना. महापरिनिब्बाण सुत्त आहे. महापरिनिब्बाण सुत्तामध्ये चापाल चैत्यामध्ये, वैशालीच्या चापाल चैत्यामध्ये जेव्हा तथागत सम्यक संबुद्धांनी आनंदाला सांगितलं होतं की आनंदा, येणाऱ्या 3 महिन्यामध्ये माझं महापरिनिर्वाण होणार आहे, येणाऱ्या 3 महिन्यामध्ये माझं महापरिनिर्वाण होणार आहे. आनंदाला काही समजतच नव्हतं. आनंदाच्या मनामध्ये विकार होते है ना. मारसेना होती. मारसेना म्हणजे काय? असे काय राक्षस पिक्षस घुसत नाहीत मनात है ना. म्हणजे असं काय दानव राक्षस वगैरे काय येत नाहीत मनात. मारसेना म्हणजे काय? चांगल्या विचारावरती वाईट विचाराचा प्रभाव पडणे, याला म्हटलेलं आहे मारसेना. चांगले विचार कमी आणि वाईट विचारांची संख्या जास्त आहे. जिथे ज्याची संख्या जास्त तो भारी भरणार आहे. जिसकी उसकी संख्या भारी उसकी उतनी मक्तेदारी है ना. म्हणजे ज्याची सर्वात जास्त संख्या भारी असेल तो त्याच्यावर राज्य करेल ना. मग साधना करणे, विपස්සना करणे, आनापानसती करणे, अष्टशिलाचं पालन करणे, महिन्यातल्या 4 दिवस उपवासाचं पालन करणे, म्हणजे या कुशल विचारांची संख्या वाढवणं आहे. म्हणजे मारसेना आम्हाला काय करत नाही. मारसेना आपल्याला काय करत नाही. मग अशा पद्धतीनं त्या चापाल चैत्यामध्ये वैशालीच्या तथागत सम्यक संबुद्धांनी जेव्हा पहिल्यांदा आनंदाला सांगितलं की येणाऱ्या 3 महिन्यानंतर पौर्णिमेला माझं महापरिनिर्वाण होणार आहे, पण मारसेनेमुळे आनंदाला या गोष्टी काही समजल्या नाही. तथागत सम्यक संबुद्ध हे कुशीनगरच्या रस्त्यानं जात असताना
वैशाली ते कुशीनगर पर्यंत तब्बल 3 वेळेस आनंदाला हे सांगितलं की आनंदा, येणाऱ्या 3 महिन्यानंतर माझं महापरिनिर्वाण आहे, होणार आहे, असं तथागत सम्यक संबुद्ध जाहीर करतायत. आणि 3 वेळेस सांगून सुद्धा आनंदाला काय हे समजलं नाही. मग आनंदाच्या लक्षात आलं. आनंद म्हणाला की भगवान, विनंती आहे, सर्वांच्या सुखासाठी, सर्वांच्या हितासाठी तुम्ही भगवान जाऊ नका. अशा पद्धतीनं आनंदाने शेवटी विनंती केली. भगवान म्हणाले की आनंदा, आता वेळ निघून गेलेला आहे. तथागत सम्यक संबुद्ध कोणतीही गोष्ट फक्त 3 वेळेस सांगतात, है ना. साधू साधू आपण किती वेळेस म्हणतो? 3 वेळेस म्हणतो. साधू साधू हा कुठून आला? तर तिथून आलेला आहे. म्हणजे तथागत सम्यक संबुद्ध हे केवळ 3च वेळेस सांगतात. ऐकणं न ऐकणं, सुधारणं न सुधारणं हे ज्याच्या त्याच्या जवळ आहे. पण आनंदाला हे समजलं नाही. मग आनंदाला समजल्यानंतर पुन्हा आनंदाने विनंती केली सम्यक संबुद्धांना. बुद्ध म्हणाले की आता माझ्याही हातात नाही आणि आता तुझ्याही हातात नाही. जेव्हा पहिली धम्म परिषद झाली आणि पहिली धम्म परिषद झाल्यानंतर तथागत सम्यक संबुद्धांचे सुत्त सांगत असताना आनंदाने वैशाली ते कुशीनगरच्या प्रवासामध्ये वर्णित असलेल्या महापरिनिब्बाण सुत्ताचा उपदेश दिला किंवा ते सुत्त सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा भिक्खूंना समजलं की भगवान बुद्धांनी आनंदाला 3 वेळेस तशा पद्धतीनं सूचना दिली, पण आनंदाला हे समजलं नाही. आणि म्हणून आमचे भगवान या आनंदामुळे गेलेले आहेत. त्यांनी आनंदाच्या हलगर्जीपणामुळे महापरिनिब्बाणाला ते प्राप्त झालेले आहेत. आणि म्हणून त्या धम्म परिषदेमध्ये सुद्धा आनंदाला ब्रह्मदंड देण्यात आला होता. ही पहिली चुकी आनंदाची. दुसरी चुकी आनंदाची अशी होती, तथागत सम्यक संबुद्धाचं महापरिनिब्बाण झालं, ज्यांना ज्यांना समजलं ते सारे लोक रडत रडत मोठ्यानं आक्रोश करत तथागत सम्यक संबुद्धांची वंदना करण्यासाठी येऊ लागले होते. अशा जवळजवळ 500 महिला आल्या आणि 500 महिला खूप मोठमोठ्यानं रडू लागल्या होत्या. आपण नाही का एखाद्या माणसाच्या मैतीला गेलो तर बरेच लोक त्यांच्या नातेवाईक म्हणतात की काही का असेना, 5 मिनिटं का होईना, 2 मिनिटं का होईना, 1 मिनिटं का होईना, पण शेवटी जाता जाता त्याचं तोंड तरी पाहू द्या. आपण म्हणत नाही, तोंड तरी पाहू द्या म्हणतो ना आपण. तर या तथागत सम्यक संबुद्धांच्या उपासिका, भिक्खू संघाच्या उपासिका होत्या. यांनी खूप मोठ्या मोठ्याने आक्रोश केला आणि आनंदाला सांगितलं की आनंदा काहीही करा, पण एकदा भगवंताच्या चरणावरती आम्हाला पुष्प वाहू द्या. अशा पद्धतीनं या महिलांनी किंवा तिथे तथागत सम्यक संबुद्धाच्या दर्शनासाठी आलेल्या महिलांनी आनंदासमोर आग्रह धरला आणि आनंदाला शेवटी नाही म्हणता आलं नाही. आनंदाला त्यांनी परमिशन दिली. त्या महिला तथागताच्या चरणावरती पुष्प अर्पण करत असताना तथागताच्या शरीराला त्यांचा स्पर्श झाला. हे सुद्धा पहिल्या धम्म परिषदेमध्ये आनंदाने सांगितलं. आणि असा एक नियम आहे की भगवंताच्या शरीराला कोणीही स्पर्श करू नये. असा एक नियम आहे, भगवंताच्या शरीराला कोणीही स्पर्श करू नये, अरहंताच्या शरीराला कुणीही स्पर्श करू नये, अशा पद्धतीचा एक नियम आहे. आणि आनंदाने ते स्वतः सांगितलं. आणि म्हणून या कारणासाठी सुद्धा आनंदाला भिक्खू संघाच्या वतीनं ब्रह्मदंड देण्यात आला होता. बघा आजचा उपदेश किती सुंदर आहे, आजची गाथा किती सुंदर आहे. आणि म्हणून या आधारावरती तथागत सम्यक संबुद्धांनी सुद्धा सांगितलं की असं आचरण करणाऱ्या लोकांना त्यांना काही काळापुरतं अजिबात बोलू नये. आपल्या घरात नाही का एखादा माणूस जर ऐकत नसेल, लहान लेकरू ऐकत नसेल, नवरा बायकोमध्ये भांडणं झाली तर कट्टी धरतात, कट्टी आबोला है ना. लहानपणी आता मुलं खेळताना म्हणतात की लिंबाचा पाला हलवू नको है ना, आणि मी तुला बोलणार नाही, तू मला बोलू नको. अशा पद्धतीनं म्हणजे तो ब्रह्मदंड अलीकडच्या भाषेमध्ये आबोलामध्ये आला. पण आबोला कोपर्यंत? सुद्रेपर्यंत. आता तो ब्रह्मदंड तशा पद्धतीने इथे आला समाजामध्ये
इथे आबोला काही काही लोक अशा पद्धतीनं धरतात की मरेपर्यंत एकमेकाला बोलत नाहीत, तर तो आबोला काही कामाचा नाही आहे? तो ब्रह्मदंड काही कामाचा आहे का? अजिबात नाही. ज्याला त्याला ज्याची ज्याची परिस्थिती समजल्यानंतर तो एक ना एक दिवस तुमच्या सानिध्यामध्ये येईल, 100%. तथागताचं महान असा सद्धम्म आहे, तथागताचं महान असं तत्वज्ञान आहे. देवदत्ताला शेवटी समजलं ना की त्याने किती मोठे पापकर्म केलेले आहेत, पण शेवटी त्याच्या हातात काही नव्हतं. आणि म्हणून या पद्धतीनं तथागत सम्यक संबुद्धाला जेव्हा समजलं की छन्न आहे काय कोणाचं आहे काही ना, आणि म्हणून आनंदाला सांगून त्याला ब्रह्मदंड देण्यात आला. आणि तेव्हा तथागत सम्यक संबुद्ध आणि धम्मपदातील ही 78 क्रमांकाची गाथा जेत मनात बोलली होती, आणि 78 क्रमांकाच्या गाथेद्वारे त्या ठिकाणी त्यावेळी त्या काळी तथागत सम्यक संबुद्धांनी उपस्थित साऱ्या भिक्खू संघाला हा उपदेश दिला. धम्मपद गाथा क्रमांक 78 तथागत सम्यक संबुद्ध म्हणतात, न भजे पाप के मित्ते न भजे पुरी साध में, भजत मित्ते कल्याणे भजेय पुरी सुत में. अर्थ, पापी मित्रांना भजू नये याचा अर्थ पापी लोकांच्या सहवासात राहू नये. कल्याणकारक मित्रांना भजावे याचा अर्थ कल्याणकारक लोकांचा सहवास असू द्यावा, आणि जे पुरुषामध्ये उत्तम आहेत अशा लोकांनाच भजावे, म्हणजे त्यांच्या सोबत राहावे. त्यामुळे आपल्या साऱ्यांचं कल्याण होऊ शकते, अन्यथा कुणाचंही कल्याण होणार नाही. याचा अर्थ असा आहे की जे लोक धम्मधर आहेत, ज्या लोकांनी मनातून बुद्ध धम्म आणि संघाचं शरणस्थान स्वीकारलेलं आहे, जे लोक अतिशय मनातून महिन्यातल्या 4ही दिवस अष्टशिलाचं पालन करतात, जे लोक मनातून बुद्ध धम्म आणि संघाची सेवा करतात, तर ते लोक या साऱ्या पुरुषांमध्ये कसे आहेत? ते उत्तम आहेत. ते उत्तम आहेत. म्हणजे ज्या पद्धतीनं कोळशाच्या ढिगाऱ्यामध्ये सुद्धा एखादा हिरा आपली चकाकी सोडत नाही, कितीही त्याच्या आजूबाजूला कोळसे असले तरी तो चमकतो, त्याची चमक काय कमी होत नाही, त्याचा काय प्रकाश कमी होत नाही. आणि त्या पद्धतीनं आपण शिलांच्या पालनानुसार किंवा बुद्ध धम्म संघावरती विश्वास ठेवून या साऱ्या पुरुषांमध्ये, या साऱ्या मानवसत्वामध्ये उत्तम मानवसत्व होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. यामध्ये आपल्या साऱ्यांचं कल्याण आहे, यामध्ये आपल्या साऱ्यांचं मंगल आहे. आजच्या धम्मसंस्कारामध्ये अधिक आपणास उपदेश न देता हा धम्मसंस्कार आपण इथेच संपन्न करूया. आपल्या सर्वांचं मंगल हो, आपल्या सर्वांचं कल्याण हो. विशेषतः धम्मोदय द राईज ऑफ धम्मा या आपल्या यूट्यूब चॅनलला बघणाऱ्या सर्व उपासक उपासिकांसाठी सुद्धा खूप खूप आशीर्वाद, खूप खूप मंगल मैत्री.